मैं नहीं कह रहा हूं, डॉक्टर अंबेडकर लिखते हैं कि भारत के मुसलमान कभी भी इस देश के लिए वफादार नहीं होंगे। वो खुद को मुसलमान पहले और भारतीय बाद में। आजकाल सोशल मीडियावर हे असे बाबासाहेबांच्या पुस्तकांचे अर्धवट पेजेस दाखवून लोक तिरस्कार पसरवतात. पण खरंच बाबासाहेबांचा मेसेज काय होता माहित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाकिस्तान अँड द पार्टिशन ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये त्या काळातील पॉलिटिक्स एक्सप्लेन केलं होतं. त्यावेळेस जिन्ना वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मागणी करत होते, तर काही हिंदू नेते मेजॉरिटी डॉमिनेशनचा विचार मांडत होते. पण बाबासाहेबांचा मुद्दा रिलिजन नव्हता. त्यांचा मुद्दा होता डॉमिनेशन कोणाचंही असो, डेमोक्रेसी त्यात सर्व्हाइव्हच करणार नाही. ते एक सिंपल प्रश्न विचारतात, जर मायनॉरिटीजला इक्वल पॉलिटिकल राईट्स मिळाले नाही तर लोकशाही टिकणार कशी? आज काही लोक फक्त काही लाईन्स दाखवतात आणि बोलतात बाबासाहेब मुस्लिमांच्या विरोधात होते, पण त्यांनी पूर्ण कॉन्टेक्स्ट सांगितलंच नाही. बाबासाहेब एक्सप्लेन करत होते की जेव्हा पॉलिटिक्स रिलिजन आणि हिस्टोरिकल रिव्हेंजवर चालतं तेव्हा सोसायटी परमनंटली डिवाइड होऊ शकते. पेज नंबर 324 वर बाबासाहेबांनी क्लिअर लिहिलं होतं, नॉट द इंडिया ऑफ द हिंदू नॉर द मुस्लिम नॉर द सिख बट द इंडिया ऑफ ऑल. म्हणजे भारत हा कुठल्याही एका रिलिजनची प्रॉपर्टी नाही, हा सगळ्यांचा देश आहे. आणि म्हणूनच त्यांनी संविधानात आर्टिकल 14 इक्वेलिटी, आर्टिकल 25 फ्रीडम ऑफ रिलिजन, आर्टिकल 26 रिलिजियस इन्स्टिट्यूशनचे राईट्स हे राईट्स दिले. जर बाबासाहेबांना रिलिजन बद्दल हेट्रेड असतं तर हे आर्टिकल्स आलेच नसते. बाबासाहेबांचा फायनल मेसेज सिंपल होता, रिलिजन वेगळं असू शकतं पण नेशन वेगळं होता कामा नाही. कॉन्टेक्स्ट शिवाय कुठलाही कोर्ट जज करू नका आणि कुणाच्याही नावावर हेट्रेड पसरवू नका. जय हिंद, जय भारत.